आदरणीय डॉक्टर ज.वा. जोशी सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथमतः मी सरांना मदत करते. कारण ज.वा. जोशी सरांचं मोलाचं मार्गदर्शन मला अनेक वेळा मिळालं आहे. आणि त्यांना जे ओळखतात आणि त्यांचं वाङ्मय ज्यांनी वाचलं आहे तर ते मला म्हणतात की तुमच्यावरती जोशी सरांच्या लिहिण्याचा प्रभाव दिसतो आम्हाला. एवढं म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल अपार आदर आहे मनामध्ये आणि आज मला त्यांना मदत करता येते, त्यांचे आशीर्वाद घेता येतात, हे मला विशेष वाटतं. आदरणीय सुनीताताई जसं आता सरांनी सांगितलं त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु त्यांना पण मनपूर्वक वंदन. सकाळी त्यांचा माझा फोन झालेला आहे. गीता धर्म मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यालयीन सहकारी आणि आपण सर्व जाणते श्रोते, सर्वांना मनपूर्वक वंदन. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. लक्ष्मीनाथ समारंभाम नाथयामुन मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. यो नित्यम अच्युत पदांबुज युग्म रुक्म व्यामोहतस्तरितराणि तृणाय मेने अस्मद्गुरोर्भगवतोस्य दयैक सिंधोः रामानुजस्य चरणं शरणं प्रपद्ये. हे आता जे आपण 3 श्लोक वंदनाचे म्हटले त्यामधला पहिला तुम्हाला बहुधा सगळ्यांना माहीत असेल, कारण शंकराचार्यांचा नेहमी म्हटला जातो. दुसरे जे 2 श्लोक म्हटले ते श्री वैष्णव संप्रदायातले रामानुजाचार्य आणि त्यांचे गुरु यामुनाचार्य यांच्या वंदनाचे. खरं म्हणजे रामानुजाचार्यांचं चरित्र खूप अभ्यासण्यासारखं आहे, पण आपण विशिष्टाद्वैत तत्वज्ञान बघताना त्यांचं वाङ्मय पाहताना थोडं त्यांचं चरित्र बघूया. पहिला आहे मोठा भाग असल्यामुळे, म्हणजे रामानुजाचार्यांचं चरित्र, त्यांचं वाङ्मय, त्यांनी केलेलं कार्य, असा हा विस्तृत असा मोठा भाग आहे. आणि मला एक सुंदर ग्रंथ मिळाला त्याचा, तो मूळ बंगाली, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, तो रामकृष्ण मिशनचे बुधानंद म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि चेन्नईवरून ते प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये खूप विस्तृत असं त्यांचं चरित्र दिलेलं आहे. तर आजचं व्याख्यान म्हणून जास्त विस्तार असल्यामुळे आपण 3 भागामध्ये पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये दक्षिणेतले आलवार संत, बऱ्याच जणांना हे माहिती नाही. गोदा अंदालचं कदाचित माहीत असेल, कारण मी स्वतः तिच्यावर बरेच वेळा बोललेले आहे. गोदा अंदाल ही जशी आपल्याकडची मीराबाई वगैरे तशा गोदा अंदाल होत्या. आणि विष्णूच्या शेजारी म्हणजे तिरुपती बालाजीच्या मंदिरात गोदा अंदालचं एक वेगळं मंदिर असतं परिवार देवतांमध्ये. तिचं पण चरित्र खूप चांगलं आहे. अलवार सगळे संत म्हणजे आपल्यासारखे जे संत महाराष्ट्रातले तसे ते पण संत खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं वाङ्मय पण खूप भक्तियुक्त असं आहे. तर मी ते सांगेन. पहिलं दक्षिणेतले अलवार संत आणि यामुनाचार्य, त्यांची पण थोडीशी माहिती घेणार आहोत. ते गुरु आहे, मूळ विशिष्टाद्वैत त्यांचं आहे. आणि रामानुजाचार्यांचा जन्माचा उद्देश काय आहे ते पण पाहूया. त्यांचे वाङ्मय पण काय आहे त्याची सूची बघूया. दुसऱ्या भागामध्ये श्री भाष्य ब्रह्मसूत्रावर केलेलं आणि श्री संप्रदाय, त्यांचा जो संप्रदाय त्याला श्री संप्रदाय किंवा वैष्णवाद्वैत किंवा विशिष्टाद्वैत संप्रदाय असं म्हणतात. म्हणजे ते तत्वज्ञान आहे, त्याची माहिती घेऊ. आणि तिसऱ्या भागामध्ये त्यांचं जे गीता भाष्य आहे ते पण तेवढंच प्रसिद्ध आहे जेवढं शांकर भाष्य आहे. तर त्याचे पण थोडं काय वैशिष्ट्य आहे ते बघूया. आता जेवढा आपल्याला वेळ थोडा असतो त्यामुळे जेवढं आपल्याला स्पर्श करता येईल तेवढं महत्त्वाचं तर नक्की सांगणं सर्व, पण मध्ये मध्ये जर एखादी कथा त्यांची म्हणजे विशिष्ट काही कथा आली तरी बघूया. पहिल्या भागामध्ये आपण अलवार संत पाहणार आहोत आणि श्री संप्रदाय काय. जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक काडी पेटवली की अंधार ताबडतोब नाहीसा होतो. त्याला काही म्हणावं लागत नाही की तू बाजूला जा वगैरे, तो जातोच म्हणजे पटकन. तसं पवित्र महात्म्यांचं नाव एकदा जरी घेतलं तरी सुद्धा आपला अज्ञान अंधकार नाहीसा होतो, अशी अलवार संतांची धारणा आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तुकाराम महाराज, आपले कुठलेही संतांचं नाव महात्म्य घेतलं पाहिलं
त्यांचं नामस्मरण केलं की आपलाही अज्ञान अंधकार नाहीसा होतो. असे अलवार संत म्हणजे हे वैष्णव संप्रदायाचे किंवा श्री संप्रदाय त्यांच्या संतांची अशी धारणा आहे की आपण त्यांचं नामस्मरण करावं. आपल्याला गौरांग प्रभू माहिती आहेत बंगालमधले चैतन्य. तर त्याने असं म्हटले की गवताच्या पात्याप्रमाणे नम्रता हवी, अभिमान रहित आणि सर्वांना मदत करणारा मनुष्य जो असेल तो या भक्तीचा अधिकारी. हे खूप लक्षात ठेवण्यासारखे आहे. श्रीहरीचं नाव घेण्याला कोण योग्य असतो, तर जो अतिशय नम्र आहे. तुकाराम महाराजांनी म्हणलं, नम्र झाला बोलता त्याने कोंडिले अनंता. सगळे संत एकसारखंच बोलतात. तर मिस्टिक्स स्पीक द सेम लँग्वेज असं म्हणतातच ना, सगळे एकसारखं सांगतात. आणि कसं हवं, अभिमान रहित आणि दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव पाहिजे, करुणा पाहिजे मनामध्ये, अशा असतात. तसे हे दक्षिणेतले सगळे संत आहेत, अलवार संत. त्यांची मी फक्त नावं सांगते कारण परिचयाची नाही आहेत, पण प्रत्येकाचं चरित्र खूप पाहण्यासारखं आहे. पुढे सगळीकडे अलवार राज, पोयगी अलवार, भूत अलवार, पेय, तिरुमल, साई अलवार, सथरी अलवार, मधुर कवी म्हणून आहे, राजा कुलशेखर म्हणून आहे. तुम्ही कधी वाचलंय राजा कुलशेखरचं चरित्र? जरूर वाचा. हा राजा असून सुद्धा अतिशय विष्णुभक्त होता आणि त्यांनी एवढं काम केलंय. तुम्ही जर मेलकोटेला कधी गेलात, पुढे त्याचा उल्लेख येईल, तिथे गादी आहे रामानुजाचार्यांची. त्या ठिकाणी जे 2 तलाव बांधलेत त्यांनी, ते राजा कुलशेखरने बांधलेले आहेत. जरूर तुम्ही पहा आणि त्याचं चरित्र पण बघा. बरं, जास्त काय होतं, महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल एवढं लिहिलं जात नाही ना, दक्षिणेतले संत असल्यामुळे. असं काही सेमिनार वगैरे असेल तर त्यामध्ये माहिती मिळते. नंतर पेरी अलवार, गोदांदान मगाशी मी सांगितलं ती, तोंडर दिप्पोडी अलवार, तिरुमंगई अलवार, नाथमुनी आणि यामुनाचार्य. हे जे सगळे अलवार संत आहेत त्यातले यामुनाचार्य हे श्री रामानुजाचार्यांचे गुरु आहेत. यामुनाचार्यांचा काळ जो आहे तो इसवी सन 916 ते 1042 असा आहे. त्यांचं स्तोत्र रत्नम हे वैष्णवांचं विशिष्टाद्वैत तत्वज्ञान सांगणारं पायाभूत स्तोत्र प्रसिद्ध आहे. तेही आपण जरूर वाचा. त्याच्यावरती बडोद्याचे अनिरुद्धाचार्य म्हणून आहेत, त्यांची कॉमेंट्री आहे. त्यांनी त्याच्यावर एक विवेचन केलेलं आहे. स्तोत्र अतिशय गोड आहे ते यामुनाचार्यांचं. स्तोत्र रत्नम असंच त्याला म्हणतात. यामुनाचार्यांचं चरित्र पण खूप असं वेगळं आहे. म्हणजे ते लहानपणी संबंध राजस म्हणजे राजेशाही असं त्यांचं बालपण होतं. आणि ते एवढे हुशार होते की त्या तिथल्या राजाला त्यांनी वादविवादामध्ये त्याच्या दरबारातल्या लोकांना हरवलं. मग राजाने त्यांना अर्धराज्य दिलं होतं आणि ते राज्य त्यांनी चालवलं. तोपर्यंत ते आचार्य नव्हते झाले तरुण वयामध्ये. नंतर मात्र ते श्री रंगनाथाचे भक्त झाले आणि अतीव मोठे भक्त. यामुनाचार्य फार मान आहे त्यांना तिकडे. त्यांचं स्तोत्र रत्नम, सिद्धित्रयम, आगम प्रामाण्य, गीतार्थ संग्रह हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि ते सगळे विशिष्टाद्वैत तत्वज्ञान सांगणारे आहेत. रामानुजाचार्यांनी पुढं त्यांचं कार्य चालवलेलं आहे. म्हणजे रामानुजाचार्यांनी स्वतः विशिष्टाद्वैत प्रथम सांगितलं असं नाही आहे. यामुनाचार्यांच्या स्तोत्ररत्नम आणि या बाकीच्या ग्रंथामध्ये ते आहे. आता आपण बघूया रामानुजाचार्यांचा जन्माचा उद्देश काय होता. कारण हे संत लोक काहीतरी कार्य करण्यासाठी जन्माला येतात ना. त्यांचा जन्म आपल्यासारखा कर्मजन्म म्हणजे भोगण्यापुरता नसतो. खूप मोठं कार्य ते करतात. तर त्यामुळे रामानुजाचार्यांना शेषाचा अवतार समजला जातो. म्हणजे लक्ष्मणाची जशी पत्रिका आहे तशी त्यांची जन्मपत्रिका होती. त्यामुळे ते शेष प्रत्यक्ष किंवा लक्ष्मण असं त्यांना म्हणायचे. त्यांचा जन्म चैत्र महिन्यामध्ये आर्द्रा नक्षत्रात तुंडील देश किंवा तोंडाई मंडल इथं झाला. श्रीमद शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने लोक उपयोग करायला लागले होते. म्हणजे कोणी कोणाला मारलं केलं तर म्हणायचं सगळं ब्रह्मच आहे, की कोण कोणाला मारत नाही, कोण कोणाला असं. म्हणजे चोरी केली तर कसली चोरी, सगळं ब्रह्म, असं काहीतरी विचित्र समाजामध्ये असं झालं की त्याचा उपयोग
म्हणजे जो तत्वज्ञान जे आहे ते बाजूला राहिलं आणि लोक वेगळ्या प्रकाराने त्याच्या संबंधी विचार करायला लागले. तो नष्ट करण्यासाठी रामानुजाचार्यांचा जन्म झाला. श्री पेरमबुद्दर इथे असुरी केशवाचार्य किंवा असुरी सर्वक्रतू केशव दीक्षित आणि त्यांची पत्नी कांतीमती यांनी पार्थसारथी मंदिरामध्ये पुत्रा प्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष पार्थसारथी म्हणजे कृष्ण त्यांनी त्यांना दृष्टांत दिला की मी स्वतः पुत्ररूपाने तुझ्यापोटी जन्माला येईल. त्याप्रमाणे शके 939 गुरुवार कलियुगाब्द 4118 इसवी सन 1017 चैत्र शुद्ध पंचमी. सूर्य कर्केला होता, आर्द्रा नक्षत्र, हरित वंश आणि यजुर्वेदी त्यांचं घर, त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची पत्रिका लक्ष्मणासारखीच होती जन्मपत्रिका. तीक्ष्ण बुद्धी, सत्समागम, इतरांना मदत करणं हे त्यांचं जन्मतः त्यांच्या अंगामध्ये गुण होते. नारायण सेवेची त्यांना खूप आवड होती. पुढं ते सेवेमध्येच राहिले. त्यांनी श्री संप्रदायाचं पुनरुत्थान केलं, म्हणजे यामुनाचार्यांचा जो संप्रदाय होता तो. त्यांचं लग्न 16व्या वर्षी झालं, पण पुढे त्यांनी नंतर पत्नीला माहेरी पाठवून दिलं. ते कायमचंच, ते नंतर संसारामध्ये ते नव्हतेच. तर पुढे त्यांनी कांचीपुरमला निवास केला, कारण तिथे पाठशाळा वगैरे सगळ्या होत्या. तिथं अद्वैत तत्वज्ञानाचे यादव प्रकाश म्हणून आचार्य होते आणि ते शांकराद्वैत शिकवत असत, कारण तेच त्यावेळेला होते ना. यांचं विशिष्टाद्वैत अजून पुढे आलं नव्हतं. तिथं ते त्यांच्याकडे शिकले, पण त्यांनी काय केलं की अद्वैतामध्ये जे विराट ब्रह्म माया असं जे आपण ऐकतो की माया ही कशी मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे असं, तर त्यांनी ते मान्य नाही केलं. त्यांनी काय केलं की शंकराचार्यांचं विवर्तवाद, म्हणजे रज्जू सर्प तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनेक व्याख्यानं ऐकलेली, त्यामुळं दोरीवर सर्पाचा भास होणे, शिंपल्यावरती रजत म्हणजे चांदीचा भास होणे, असा हा संसार आहे असं. तर ते त्यांनी मानलं नाही. त्याऐवजी विश्व हे ईश्वराचं रूप मानलं आणि ते न बदलणार आहे. ईश्वराचं रूप कसं आहे, न बदलणार आहे. पुढे आपण बघूया त्याचा खुलासा. असं तत्वज्ञान त्यांनी म्हटलं. त्यांनी काय केलं, विराट, आत्मन आणि जीव असं एक केलं. म्हणजे ब्रह्म, पुढे ते म्हणतात की तो शेषीन आणि शेष अशा प्रकारे. नंतर स्वराट बरोबर आत्मा बरोबर ब्रह्म असं समीकरण वेगळं मानलं त्यांनी. आपण काय म्हणतो, ब्रह्म कसं आहे, निर्गुण निराकार आहे, आणि माया त्याची ही सगळी प्रकृती जी आहे ती विश्व निर्माण करते. सांख्य कसं प्रधान पुरुष आणि प्रधान असं मानतात, त्याच्यापेक्षा हे वेगळे. त्यांनी विराट बरोबर आत्मन बरोबर जीव असं समीकरण आणि स्वराट बरोबर आत्मा बरोबर ब्रह्म असा थोडासा त्यांनी फरक केलेला आहे. पण त्यांना भक्तिभाव खूप. रामानुजाचार्य केवळ तर्कट असे, तर्कशुद्ध किंवा तार्किक असे नव्हते. त्यांच्या मनात मुळातच भक्तिभाव होता. त्यामुळे त्यांनी गुरूंचा अद्वैत मान्यच केलं, कारण ईश्वराशी एकत्व झाल्यानंतर कोण कोणाची भक्ती करणार. आपण याच्यात पण म्हणतो ना की तुकाराम महाराजांना सुद्धा विठ्ठलाचा जेव्हा दृष्टांत झाला तेव्हा ते विठ्ठलमय झाले, पण ते काय म्हणाले, भक्तीसाठी मला थोडंसं द्वैत राहू दे, कारण तो आनंद जो आहे तो मला अद्वैतात घेता येत नाही. तसं यांचं. आता त्यांनी काय कसे अर्थ बदलले, ते त्यांची विद्वत्ता आणि तर्क कसा होता ते आपल्याला कळेल. छांदोग्य उपनिषदामध्ये कप्यासम नावाचं एक पद आहे. तर कसं होतं की वेगवेगळे आचार्य वेगवेगळी खोड करतात. तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्ही टीका जर कधी वाचल्या असतील, तर त्याच्यामध्ये गीतेमधले सुद्धा जे शब्द आहेत त्याचं व्याकरणाप्रमाणे बदल करून आचार्य बदल करतात अर्थामध्ये. म्हणजे भगवद्गीतेचंच उदाहरण सांगायचं झालं तर पहिल्याच अध्यायामध्ये जेव्हा सगळ्यांची नावं सांगतो युधिष्ठिराला, दुर्योधनाला नाही का नावं सांगतो सगळ्यांची, तर या या ठिकाणी हे सगळे आहेत, तसं तो त्यामध्ये सात्यकीचं एक नाव आहे. सात्यकीश चापराजितः असा शब्द आहे भगवद्गीतेमध्ये. भवान, भीष्मश्च, कर्णश्च, कृपश्च, समितींची आहे, ही सगळी नाव आहेत त्यांची, सैनिकांची, त्यांच्या रथी महारथी जे आहेत, त्याच्यामध्ये सात्यकीश चापराजितः असं आहे. आता सात्यकी कसं आहे, चापराजितः सगळ्यांनी असा अर्थ केलाय, धनुष्य बाणाने
शोभून दिसणार. है ना? चाप म्हणजे धनुष्य आणि सात्यकी कसा आहे? चापराजित. पण गोपालानंद मुनींनी त्याची फोड काय केली? सात्यकी ही च अपराजिता अशी फोड केली आणि अर्थ बदलला. असं त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी खूप आणि व्याकरण काही चुकलेलं नाही आहे. तशी फोड होऊ शकते त्या पदाची. तसा हा कप्यासम हा शब्द आहे, त्याच्यामध्ये कपी असम असं जर केलं तर अर्थ बदलतो. आणि हे वेगळं वेगळे दोन सामासिक शब्द केले तर अर्थ बदलतो. पण इथं त्यांनी काय केलं की गुरूंनी जो अर्थ सांगितला तो त्यांना आवडला नाही. पहिला अध्याय 7वा मंत्र आहे छांदोग्य उपनिषदामध्ये. त्यांनी काय केलं की शांकर भाष्याप्रमाणे केलं. तर कपी म्हणजे मरकट, माकड, आणि आसन म्हणजे त्याचा आसनाची जागा म्हणजे पार्श्वभाग. मग आता ही उपमा कशाला दिली आहे? तर ती कशी बदलली बघा. त्यांनी ईश्वराच्या डोळ्याकडे नेली. आता ईश्वराचे नयन कसे आहेत? कमल नयन आहेत. मरकटाचा कुठे संबंध येतो त्याच्याशी? हो ना. मग त्यांना ते पटलं नाही. मग त्यांनी काय केलं की थोडासा अर्थ बदलला, व्याकरण बदललं. मग त्यांनी थोडा ताणून अर्थ केला की कपी याचा अर्थ त्यांनी सूर्य असा घेतला, माकड न घेता सूर्य असा घेतला, आणि आसम मध्ये धातू असं घेतला, आणि असं धातू घेतला आणि त्याचा अर्थ त्यांनी मोहर, ब्लॉसम असा दिला. उमलवणे, उमलणे, बहार येणे असा घेतला. आणि त्यांनी काय अर्थ केला कप्यासमचा की सूर्याने उमलवलेले कमळ म्हणून ईश्वराचे डोळे कमल नयन आहेत. कुठेच व्याकरण बदललं नाही, फक्त फोड बदलली. आणि असे आता मी काही काही ग्रंथांचं ट्रान्सलेशन पण करते ना, तर आम्हाला असं खूप दिसून येतं की संप्रदायाप्रमाणे फोड करतात आणि अर्थ बदलतात. गोपालानंद मुनींच्या त्यांनी 8व्या अध्यायामध्ये पूर्ण अर्थ बदलून टाकला. आपण जो नेहमी लावतो गीतेचा अर्थ. खूप असे आपल्याला छान गंमत बघायला मिळते की एवढं म्हणजे विद्वान आहेत सगळे, त्यामुळे इकडचा तिकडे अर्थ बदल करतात आणि व्याकरण कुठे चुकलं नाही. आणि शिवाय पाणिनीचेच हे सूत्र सांगतात त्याला की या सूत्राप्रमाणे असा अर्थ होतो. म्हणजे कुठे यचा लोप झालाय, कुठे न लागलेला आहे, है ना, कुठं काय लागलेलं आहे अशा. त्यामुळे भाषांतर करताना आपलं पण डोकं खूप घालावं लागतं की कुठून घेतलंय. तसं त्याने तो अर्थ लावला. मग गुरुजींना ते आवडलं नाही. म्हणजे तू शंकराचार्यांपेक्षा स्वतःला मोठा समजतोस असं त्यांना राग आला. आणि मग एके दिवशी असंच झालं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एका मंत्राचा अर्थ अद्वैताप्रमाणे गुरूंनी लावला की ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आपल्या सगळ्यांना मान्य आहे की नाही? आपण नेहमी ऐकतो की ब्रह्म कसं आहे? सत्य, ज्ञान आहे, अनंत आहे. आता याच्यामध्ये काय अर्थ बदलायचं कारण आहे का? काहीच नाही ना. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ब्रह्माची व्याख्या. पण त्याने असं काय केलं की अर्थ असा घेतला की ब्रह्म सत्य आहे, असत्य नाही. सत्य आहे, असत्य नाही, हे त्याचं लक्षण आहे. त्यांनी ते ब्रह्म म्हणून घेतलं नाही. आपण आणि लक्षणं म्हणजे पैलवान आहे त्याची शक्ती, त्याची लक्षणं वेगळी आहेत की तो असं उचलू शकतो, तसं उचलू शकतो. अशा प्रकारे थोडा बदल केला. आणि ज्ञान आहे तो अज्ञान नाही. ज्ञान हे त्याचं लक्षण आहे, त्याच्याजवळ अज्ञान नाही. असीम, मर्यादित. असीम याचा अर्थ मर्यादित नाही, म्हणजे ही त्याची लक्षणं आहेत, हे ब्रह्म नाही. आपण काय म्हणतो? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सत्य आहे, ज्ञान आहे, आनंद. ते म्हणले नाही, हे त्याची लक्षण आहे. ते ब्रह्म जे आहे ना ते यांनी फक्त निर्देशित केलं जातं, हे ब्रह्म नाही असा अर्थ त्याने घेतला. म्हणजे शरीर माझं आहे पण मी शरीर नाही. बरोबर आहे की नाही? शरीर माझं आहे, तुम्ही मला नावाने वगैरे सगळं ओळखता, मी त्याला ओ देते, पण मी म्हणजे शरीर नाही आहे ना. तसं हे लक्षणं म्हणजे ते नाही. ती लक्षणं आहेत त्याचे गुण आहेत. पण गुण म्हणजे गुणी नव्हे, तो वेगळा आहे, तो त्याच्यात बसत नाही. मग ते असं ऐकलं ते गुरु रागवले. म्हणले तू काय ऐकत नाहीस माझं, तुझी शाळा वेगळी काढ. त्यांनी त्याला काढून टाकलं शाळेत.
त्यांना वाटलं की हा द्वैत मांडेल, खरं पण त्यांचं द्वैत नाही, त्यांनी फार सुंदर विशिष्ट अद्वैत मांडलेलं आहे. अद्वैतच आहे पण थोडासा फरक आहे. आणखी अभ्यास करायला खूप छान आहे, थोडंसं क्लिष्ट वाटतं पण अभ्यासाला छान आहे. नंतर सर्वम खलु इदं ब्रह्म हे महावाक्य आहे की नाही, याचा सुद्धा थोडासा त्याने अर्थ वेगळा केला. कारण त्याच्यापुढे तज्जलानिती शांतम उपासित असं उपनिषदामध्ये आहे. त्याने काय म्हणले, सर्वम खलु इदं ब्रह्म तज्जलानिती शांतम उपासित अशी रुची आहे, असा मंत्र आहे. पण रामानुजाचार्यांनी काय केलं की सर्वम खलु इदं ब्रह्म, हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे, हा त्याचा सरळ अर्थ आहे. मग पुढे ते म्हणतात की तज्जलान हे त्याला त्यांनी लावलं आणि ते म्हणतात की हे विश्व ब्रह्मातून उत्पन्न झालेलं आहे. विश्व म्हणजे ब्रह्म नाही, है ना. आणि आपण काय म्हणतो की विश्व हे ब्रह्माचं स्वरूप आहे, ते म्हणतात नाही. मग कसं सांगितलं त्यांनी की ठीक आहे, विश्व ब्रह्मामध्ये ब्रह्मापासून निर्माण झालं, ब्रह्मातच लय पावतं, हे पण बरोबर आहे. ब्रह्मातच ते स्थित आहे, हे पण बरोबर आहे. पण ते ब्रह्म होत नाही. कसं तर ते म्हणे, मासा पाण्यामध्ये जन्मतो, पाण्यातच वाढतो, पाण्यातच मरतो, पण मासा कधी पाणी होतो का? नाही होत की नाही. मग विश्व ब्रह्म कसं होईल? जरी ब्रह्मापासून उत्पन्न झालं असलं ते आणि ब्रह्मातच वाढत असलं आणि ब्रह्मात लय पावत असलं तरी सुद्धा ब्रह्म होऊ शकत नाही. जसं मासा कधी पाणी होऊ शकत नाही तसं होऊ शकत. नेह नानास्ति किंचन हे पण तुम्ही ऐकलंच हे सगळं तत्वज्ञान, पण आपण नेहमी अद्वैताप्रमाणे ऐकतो विशिष्ट. तर ते म्हणतात की या सगळ्या विश्वामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या नाहीत. मोती जसा एका धाग्यात बांधला जातो तसे फक्त गुंफलेले आहेत. पण आपण काय म्हणतो की सूत्रे मणिगणा हे गीतेमध्ये आहे की नाही, की एका सूत्रात ओल्याप्रमाणे हे सगळं आहे. ते म्हणतात पण प्रत्येक मोती वेगळा आहे. सूत्रात घातला म्हणून काय झालं, माळ एक आहे पण प्रत्येक मोत्याची कॅरेक्टर वेगळी. आलं लक्षात? विशिष्टांमध्ये थोडासा फरक आहे. त्याने विश्व तयार झालं, सर्व वस्तू एकत्र आल्या म्हणून तिला तुम्ही विश्व म्हणता. एकमेकाची समान दाखवता पण अनेकता नाकारता येत नाही. आता स्तोत्र रत्नम याचा जो उल्लेख मी केला तर त्या यमुनाचार्यांना त्यांनी गुरु मानलेलं होतं. त्या गुरूंना भेटायला ते गेले तेव्हा त्यांचं देहावसान झालं होतं. पण त्यांना खूप वाईट वाटलं, खूप रडले ते. पण नंतर ते जेव्हा एकटक गुरूंच्याकडे पाहायला लागले तेव्हा जणू काही त्या दोघांमध्ये संवाद झाल्यासारखं झालं. आणि त्यांनी असं पाहिलं की त्यांची उजव्या हाताची 3 बोटं मिटलेली आहेत. तर त्यांनी शिष्यांना विचारलं त्यांच्या की ही गुरूंची बोटं नेहमी अशी मिटलेली असतात का? तर ते म्हणले नाही, ते सरळ असतात. मग म्हणाले इथं त्यांना मला काहीतरी सांगायचं. मग त्यांनी 3 प्रतिज्ञा केल्या. ते काय म्हणाले की मी वैष्णव धर्म दृढ करेन, वैष्णवाद्वैत. अज्ञानी लोकांना पंचसंस्कार करेन. पंचसंस्कार पुढे सांगणार आहे मी, मुद्रा वगैरे त्यांच्या. आणि तिरुव्यामोली म्हणजे तमिळ वेद, ते तमिळ वेद मी त्यांना शिकवेन. आता हे सुद्धा तुम्ही जर कधी तमिळ वाङ्मय वाचलं असेल तर तिथे संगम लिटरेचर असं ते प्रसिद्ध आहे. आणि त्यामध्ये असं आहे की अगदी पहिले तमिळ लिपी कोणी काढली तर अगस्ती ऋषींनी शोधली. अगस्ती ऋषींनी वेद तमिळ लिपीमध्ये लिहिले, तमिळ भाषा त्यांनी सुरू केली. तर हे वेद जे आहेत ते तिरुव्यामोली असं म्हणतात. तिरु म्हणजे श्री. तर ते मी शिकेन आणि सगळ्यांना शिकवेन असं त्यांनी सांगितलं. आणि ते शिकले पण पुढे. आणि श्रीमद नारायणाला मी सगळ्यांना शरण जायला सांगेन, ही पहिली प्रतिज्ञा केली. दुसरी, वैष्णव पद्धतीने ब्रह्मसूत्रावर श्रीभाष्य लिहिन आणि वैष्णवाद्वैत तत्वज्ञान जे आहे सत्तत्व त्याचं अज्ञान देईन. आणि तिसरं, व्यासांनी लिहिलेलं विष्णू पुराण हे त्यांनी प्रधान मानलं. आणि याचा जो अभ्यास करेल, या विष्णू पुराणात ईश्वर, जीव, जगत यांचं जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान जो घेईल त्याला मी उपाधी देईन, व्यास म्हणून, पराशर म्हणून, अशी ऋषी म्हणून त्यांना देईन. असं वचन त्यांनी गुरूंना दिल्यावर ती बोटं उलगडली असं म्हणतात. नंतर पुढं ते कांचीपूर्ण या शास्त्रींच्याकडे शिकले. त्या ठिकाणी
ते शास्त्री त्यांचे बरेच परिचयाचे होते आधीपासून. तर त्यांनी वरदराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण विष्णू त्यांचा निरोप सांगितला. आता हे सगळं भक्ती तत्वामध्ये येतं का? देव बोलतात, देव निरोप पाठवतात. नामदेवांची भक्ती माहिती आहे आपल्याला. तसं वरदराज विष्णूंनी रामानुजाचार्यांना निरोप पाठवला या कांचीपूर्ण शास्त्रींच्या तर्फे. आणि ते काय म्हणाले की त्यांनी निरोप दिला, काही गोष्टी त्यानं सांगितल्या. तर तेव्हा असं भगवान विष्णू म्हणतायत की मीच ब्रह्म आहे, प्रकृतीचं कारण आहे आणि प्रकृती ही विश्वाचं कारण. इथे फरक आहे बघा. मीच ब्रह्म आहे, पण ब्रह्म काय म्हणतो आपण? निर्गुण निराकार आहे, निर्विकल्प आहे, अकर्ता आहे. प्रकृती ही त्याची शक्ती आहे, प्रकृती सगळं निर्माण करते असं आपण अद्वैतात म्हणतो. पण हे म्हणतात की प्रकृतीचं कारण ब्रह्म आहे आणि ब्रह्म कोण आहे? भगवान विष्णू. निर्गुण निराकार नाही, भगवान विष्णू आहे. आणि ते निर्गुण निराकार असले तरी ते सगुण साकार आहे भक्तासाठी. आणि प्रकृती ही ईश्वराचं कारण आहे. जीव आणि ईश्वर यांचा भेद स्वयंसिद्ध आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा असं शंकराचार्यांनी सांगितलं. आणि हे म्हणतात नाही, जीव आणि ब्रह्म स्वयंसिद्ध आहे, ते एकमेकांना मिसळलेले नाही. ईश्वरचरणी प्रपत्ती म्हणजे अंतिम सुख किंवा मोक्ष. यांची मोक्षाची संकल्पना वेगळी सांगितली. भगवान विष्णूंचा निरोप आहे त्यांना की मोक्ष काय आहे? तर पूर्णतः शरणागती, प्रपत्ती, भक्ती. नंतर आपण म्हणतो की सद्योमुक्ती, जीवनमुक्ती, हे सगळं तुम्ही ऐकलं असेल. मी गृहीत धरून चालते कारण तुम्ही श्रोते अनेक वर्ष ऐकता. भक्तांना शरीर सोडल्यावर मुक्ती मिळते म्हणतात, जीवन मुक्ती मानत नाहीत. विदेह मुक्ती वगैरे, जेव्हा देह सोडेल त्याच्यानंतर मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? भगवंताचं ज्ञान आणि गुरुशरणता. इथं वारकरी संप्रदायाचं खूप साम्य इथं आढळतं, गुरूंना पूर्णपणे शरण. आता जे मगाशी संस्कार सांगितले तर त्याच्यामध्ये वैष्णव जे आहेत भक्त, त्यांना शंख आणि चक्र मुद्रा दोन्ही हातावर उठवतात. अजूनही घेतात, माझ्या ओळखीचे आहेत वैष्णव, ते दोन्ही हातावर शंख चक्र गरम अशी मुद्रा उठवतात आणि ते वैदिक मंत्र म्हणत उठवतात. नंतर ते एक संस्कार देतात, त्याला ते पंचसंस्कार म्हणतात. यज्ञ, अंकन, ऊर्ध्वपुंड्र, मंत्र आणि दास्यनाम हे नाव दुसरं दिलं जातं. त्याच्यानंतर यांनी मगाशी मी सांगितलं तसं पत्नीला माहेरी पाठवून दिलं आणि संन्यास घेतला. आणि तमिळ ग्रंथ जे अल्वारांचे आहेत त्याचा त्याने पूर्ण अभ्यास केला. आणि ज्या यादव प्रकाश गुरूंनी त्यांना, म्हणजे मगाशी मी सांगितलं, त्यांना हाकलून दिलं, एवढंच नाही तर त्यांना मारण्याचा पण प्रयत्न केला होता की अद्वैत तत्वज्ञानाच्या विरुद्ध बोलायचं नाही. पण त्यांच्या भावाने त्यांना त्यातनं वाचवलं, तर ते त्यांचे शिष्य झाले. ते गुरुच शिष्य म्हणून आले त्यांच्याकडे, त्यांच्या आश्रमात राहिले मठामध्ये. नंतर त्यांना जो वैष्णव मंत्र मिळत, ही कथा खूप प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकली पण असेल की ओम नमो नारायणाय हा मंत्र त्यांना दिला. तो वैष्णव मंत्र आहे, तो विष्णू पुराणात आहे. ध्रुव बाळाला दिला होता नारदांनी, कथा माहिती असेल तुम्हाला. तर तो मंत्र त्यांचा मुख्य मूल मंत्र ज्याला म्हणतो आपण तो. त्याने काय केलं की हे गुरु शिष्य फक्त मंत्र देतात आणि गुप्त ठेवतात, ते योग्य नाही. म्हणून ते सगळ्या आपल्या शिष्यांसह याच्यावरती गेले, गोपुरावर गेले कांचीपुरमच्या. आणि गोपुरावर चढले ते, तर हे तिकडे का चाललेत म्हणून गावातले सगळे लोक त्यांच्या मागे गेले. तर तिथे वरती जाऊन ते काय म्हणाले की तुमच्यावरती माझा खूप जीव आहे, तुम्हा सगळ्या भक्तांवर, सगळ्या गावावर. तर तुम्ही मला स्वतःपेक्षाही अतिशय प्रिय आहात, म्हणून मी तुम्हाला संसार दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगतो. संसार दुःखातून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडावं अशी माझी इच्छा आहे. तर मग माझ्या पाठीमागं एक मंत्ररत्न तुम्ही 3 वेळा म्हणा. हे अगदी विरुद्ध होतं म्हणजे समाजाच्या, कारण मंत्र असा कोणी असं समोर सगळ्यांना मापमध्ये देत नाहीत, पण रामानुजाचार्यांनी हे सुरू केलं. आणि मग आपल्या समर्थांनी
श्रीराम जय राम जय जय राम हा समुद्रकाठी जाऊन मंत्र सिद्ध करून हवेमध्ये त्यांनी तो दिला, मग तो सगळ्यात जण तो करू शकतो. पण हे रामानुजाचार्यांनी केलं आणि तो मंत्र ओम नमो नारायणाय असं 3 वेळा म्हणायला लावलं. आणि ते म्हणले जसं भुकेलेल्याला अन्न महत्वाचं आहे तसं तुमच्या जीवनाच्या सुखासाठी हा मंत्र अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मग लोक त्यांना उभय विभूतीपती म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये उड्डय्यवर असं म्हणायला लागले. पुढे त्यांना यतिराज म्हणायला लागले. यांचे जे ग्रंथ आहेत ते गद्यत्रय, श्रीरंग गद्य आणि श्री वैकुंठ गद्य आणि श्रीभाष्य महत्वाचं. श्रीभाष्य कसं लिहिलं ते पण त्यांनी गुरूंना वचन दिलं होतं की मी लिहीन. आणि कसं वैष्णव संप्रदायाप्रमाणे कसं सांप्रदायिक बदल करतात हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोणते आचार्य संप्रदायाप्रमाणे अर्थ लावतात. म्हणून प्रत्येक मंत्राला वेदातली ऋचा असू दे, गीतेमधले श्लोक असू देत, कुठल्या संप्रदायाचे आहात तुम्ही त्याच्याप्रमाणे ते अर्थ बदलतात. म्हणजे वारकरी संप्रदाय असेल त्याचा ते भक्तीच्या अंगाने घेतील, अद्वैती जे आहेत ते अद्वैताच्या अंगाने गीतेचा अर्थ लिहितील, विशिष्टाद्वैत आहेत ते विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत आहेत तसे लिहितील, केवलाद्वैत किंवा द्वैताद्वैत आहे ते त्याप्रमाणे अर्थ लावतात. आणि व्याकरण कोणीही बदलत नाही, आणि सगळे शास्त्री आहेत, पंडित आहेत सगळे. त्यामुळे व्याकरणाचा कुठेही ते अपलाप करत नाहीत. आणि पाणिनीय सूत्र, वैष्णव ग्रंथ, विष्णू पुराण, भागवत पुराण असे सगळे रेफरन्सेस देतात की त्याच्याप्रमाणे हा अर्थ असा लागतो. मग आपल्याला तो नाकारता पण येत नाही. त्यामुळे नेमका गीतेचा अर्थ जो तुम्ही कुठल्या संप्रदायाप्रमाणे आहे त्याच्याप्रमाणे तो जावा लागतो. गीता म्हणा कुठले जे ग्रंथ आहेत, वैदिक मंत्र असू दे, कारण प्रत्येकाला ना एक वाच्यार्थ असतो, एक लक्षार्थ असतो. आणि लक्षार्थमध्ये सुद्धा जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहत अजहत लक्षणा अशा 3 लक्षणं असतात. म्हणजे गंगेवरचा गोठा, तर गंगेवरचा गोठा म्हणजे गंगा नदीवर कुणी गोठा बांधत नाही, त्याच्याकडे चिंचेची विहीर, चिंचेवरची विहीर किंवा विहिरीवरची चिंच, किंवा दूध मांजरापासून राख म्हणजे कावड्यापासून राख, कुत्र्यापासून राख सगळंच येतं ना. मग काय सोडायचं काय धरायचं असं ते लक्षणाने अर्थ घ्यायचा असतो. आणि संप्रदायार्थ असतो, रहस्यार्थ असतो, गूढार्थ पण काही वेळेला असतो. काही बरेचसे मंत्र हे सप्तशतीचे मंत्र गूढार्थ आहे. वाच्यार्थ तुम्हाला दिसेल युद्धाचं वर्णन आहे, पण त्याच्यामध्ये गूढार्थ आहे. आणि हे त्या आचार्य सगळे शिकवत असतात. त्यामुळे हे ग्रंथ वाचताना नेहमी आपण लक्षात की कोणी लिहिलं आहे. आपलं बरेचदा असं होतं ना की हे विद्वान आहेत हे वेगळंच लिहितात, अमुक एक जण आहे ते वेगळं लिहितात, मग आपल्याला कळत नाही नेमकं दोन्ही मधलं बरोबर काय आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की कोण लिहितंय त्यांचे. आता परवा मी एक काहीतरी वाचत होते, तर त्याच्यामध्ये वेदांचंच एक भाष्य वाचत होते. बहिणीने माझ्या दिलं, म्हणाली बघ पुस्तक चांगलं आहे म्हणून मी वाचलं. म्हटलं अगं हे आर्य समाज आहे, आर्य समाज आहे त्याप्रमाणे त्याने अर्थ लावलाय. म्हटलं आपण सायण भाष्य मानतो म्हणजे हा फरक पडतो. आर्य समाजातले त्यांनी तो अर्थ जो दिला तो सायणात दिला असेल असं. मग एक प्रमाण कुठलं तरी मानतो ना आपण सायण भाष्य मानतो वेदाचं. निरुक्त निघंटूमध्ये जे अर्थ दिले त्याप्रमाणे सायणाचार्यांचं भाष्य मानतो. कोणी नुसता यज्ञाच्या दृष्टीने अर्थ लावेल, कोणी अद्वैताच्या दृष्टीने अर्थ लावेल. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करतो ना तेव्हा तो कोणी लिहिलाय, त्यांचे संप्रदाय काय आहे, त्यांनी कुठल्या गुरूंची दीक्षा घेतलेली आहे हे पाहूनच ते पुस्तक वाचायचं. नाहीतर मनामध्ये कन्फ्युजन होतं की अरे हाय असं म्हणले ते तसं म्हणले. आता विशिष्टाद्वैत बघितल्यावर तुम्हाला वाटेल अरे शंकराचार्याने असं लिहिलं, याने असं लिहिले, मग आपण काय करायचं. पण सगळ्यांचा समन्वय आपल्याला करता आला पाहिजे. हे अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवायचं. तिला मी तेच म्हटलं अगं हे आर्य समाजाप्रमाणे त्याने अर्थ लावले आणि तू जर ह्याला रेफरन्सेस दिलास तर म्हटलं माझ्यासारखे म्हणतील की आम्ही हे मानत नाही, आम्ही सायण भाष्य म्हणतो. चुकीचं नाहीये, चुकीचं काहीच नाही, बरोबरच होतं सगळं. पण कुठल्या अँगलनी त्याच्याकडे पाहिलंय हा भाग वेगळा असतो. एका विशिष्ट अँगलनी बघितलं ना, म्हणून ते ज्ञान कसं आहे म्हणतात करतला हमलकवत, म्हणजे आवळा कसा सगळ्या बाजूने दिसतो तसं सगळ्या बाजूने ते ज्ञान बघावं लागतं.
तुम्ही एकच फोड बघितली तर ते हत्ती जसा आंधळे लोक 6 आंधळे काय असतात ते वेगवेगळं सांगतात, खांबासारखं आहे असं. चुकीचं कोणी नसतं, त्यांचे अर्थ बरोबरच असतात, कारण सगळ्याला त्यांनी सूत्र लावलेली असतात, ग्रामर बरोबर असतं, सगळं बरोबर असतं. पण एक पाहण्याचा दृष्टिकोन असतो, तर ते नेहमी आता तुम्ही अद्वैत आणि हे जर तुलना केली तर तुम्ही म्हणाल हे काय, हे वेगळंच आहे सगळं काहीतरी. पण त्यांचं ज्ञान त्यांच्याप्रमाणे समजून घ्यायचं, मध्ये दुसरं कोणी आणायचं नाही, मनाने आपल्या काहीतरी आणायचं नाही. तर श्रीभाष्य लिहिताना असंच झालं की काय, त्याला विशिष्टाद्वैत प्रमाणे लिहायचं होतं, शांकर भाष्य पूर्ण अद्वैताप्रमाणे. मग आता कसं काय एवढं वेगळं, बरं शंकराचार्यांचं भाष्य होते, त्याला तुम्ही प्रतिवाद करणार आहात. मग त्यांनी काय ठरवलं, बोधायन वृत्ती नावाचे बोधायन जे ऋषी होते त्यांनी त्याच्यावर एक टीका आधी लिहिलेली होती. तर ती टीकामध्ये त्यांनी विशिष्ट अद्वैत ठेवलं होतं. मग त्यांना ते पुस्तक पाहिजे होतं. मग ते श्रीरंगवरून काश्मीरला गेले, कारण त्यांना ते काश्मीरमध्ये ते आहे. काश्मीरमध्ये अत्यंत विद्वान असे सगळे पंडित होते. तुम्ही काश्मीरचं जर वाचलं तर अभिनव गुप्तांचं जे ग्रंथ आहेत ना, 5 दिवस सेमिनार होतो त्याच्यामध्ये, इतके त्यांचे ग्रंथ आहेत. सगळं काश्मीर शैविझम आहे, अमुक आहे, खूप खूप ग्रंथ तिकडे लिहिले. आणि श्रीनगरला अजून तिथे आहेत ते. तर तिकडे ते गेले तर त्या लोकांनी नाकारलं त्यांना. ते म्हणले हे आमच्याकडे पुस्तकच नाही, कारण त्यांना नको होत आहे, शंकराद्वैतच ठेवायचं होतं. ते म्हणले नाही, हा वेगळं काहीतरी सांगेल, आपण द्यायचंच नाही. मग असं म्हणतात की प्रत्यक्ष सरस्वतीने तो ग्रंथ काढून त्याच्या हातात दिला, बोधायन वृत्ती. आणि मग तो घेऊन ते निघाल्यावर ते पंडित तिथले चिडले, म्हणले ह्याने चोरून नेला ग्रंथ. मग कसे 5-6 दिवस पुढे गेले, ते पायी होता ना प्रवास, असं किती जाणार आहे, ते सगळे त्यांच्या मागे गेले. आणि ते म्हणले नाही, हा ग्रंथ तू चोरलाय, आम्हाला परत दे. मग त्यांना काही इलाज नव्हता, त्यांनी तो परत दिला. पण गंमत अशी झाली की त्यांचे एक शिष्य, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही, त्या शिष्याने सांगितलं की गुरुजी तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही रोज जो आपण प्रवास केला त्यामध्ये 6 रात्री जागून मी सगळा ग्रंथ पाठ केले, मी जसाच्या तसा तुम्हाला लिहून देतो. काय मेमरी आहे बघा. ती बोधायन वृत्ती त्यांनी लिहून काढली प्रवासामध्ये, आणि मग त्यांनी त्याच्यावर तिसरी भाषा लिहिली. केवढा लोकांचं डिव्होशन आणि केवढं असतं. आणि मग त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, त्याला ते यतिराज, पुढे यतिराज म्हणायला लागले, आता ती गादी यतिराज म्हणूनच आहे. मूलतः जीव हा नित्य आहे, ज्ञाता आहे. हे आहे शंकराचार्यांसारखं, थोडासा फरक केला. जीव कसा आहे, नित्य आहे, ज्ञाता आहे. आपण हे म्हणतो ना आत्मा अमर आहे. जाणीवयुक्त असणे हा त्याचा धर्म आहे. म्हणजे जीवाला ज्ञान आहे, त्यामुळे त्याला जाणीव आहे, आणि जाणीवेमुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. गीतेमध्ये जे म्हणलंय ममै वंशो जीव लोके जीव बुद्ध सनातन हा, त्याच्यावरती त्याने अवलंबून हे केलं. ते याचा अर्थ त्याने असं घेतलं की माझा अंश म्हणजे तो माझ्यावर अवलंबून आहे. भगवद्गीतेमध्ये आहे की नाही, ममै वंशो जीव लोके जीव बुद्ध सनातन हा, माझाच हा अंश आहे जीव हा, असं त्यांनी सांगितलं ना. मग त्यांनी सांगितलं की ज्या अर्थी तो त्याचा अंश येते, तो अंश हा त्याच्यावर अवलंबून असतो. जीव हा ब्रह्म नाही, जीव हा ईश्वर नाही, जरी ज्ञाता असला तरी सुद्धा तो भगवंतावर अवलंबून आहे, स्वतंत्र. म्हणून त्याने त्याला शेषीन आणि शेष, शेषीन म्हणजे जो अंश, जो मुख्य आहे तो, आणि शेष म्हणजे त्याचा अंश, थोडासा तुकडा. म्हणजे जीव हा कसा आहे, ज्ञातृत्वासह आहे, पण विष्णू शेषत्व आहे, विष्णू नव्हे, विष्णूचा अंश आहे. मग आपण काय म्हणतो की अद्वैतामध्ये की अग्नीची ठिणगी आणि अग्नी एकच आहे ना, पण इथं ते म्हणतात नाही, त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, ठिणगीला स्वतंत्र अस्तित्व, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. आणि तो त्याच्या कामासाठी आहे. जीव हा स्वतःसाठी नाही, तो ईश्वराच्या कामासाठी. आणि म्हणून त्याने सांगितलं की एक तो जीव जरी ज्ञाता असला तरी तो विशिष्ट आहे, आपल्या अस्तित्वाने स्वतंत्र, छोटासा का होईना, पण त्याला थोडासा वेगळा भाग आहे, म्हणून त्याला विशिष्ट अद्वैत म्हणायला लागले. ठिणगीच आहे, ठिणगी अग्नीच आहे, अग्नीचाच गुणधर्म आहे, पण तरी सुद्धा ठिणगीला अस्तित्व आहे. असं
एवढाच आहे, बाकी तसा काही फरक नाही याच्यामध्ये. मग श्रीभाष्याशिवाय त्यांनी वेदांत देव, वेदांत सार, वेदांत संग्रह, गीता भाष्य हे आणखीन ग्रंथ लिहिले. एक थोडं 5-10 मिनिटं, कारण अर्धवट सोडायला नको वाटत. तर ते विशिष्टाद्वैत म्हणजे आता बरोबर तुम्हाला हे सांगते की असं अचित आणि चित असा त्यांनी भेद केला. म्हणजे आपण जड चेतन म्हणतो ना तसं. कसं आहे, अचित, चित आणि ईश्वर त्रैत मानलं त्यांनी. आणि याला भगवद्गीतेचा आधार आहे. भगवद्गीतेमध्ये कसं म्हटलंय त्यांनी की मी उत्तम पुरुष वेगळा आहे. तस्माक्षरमातीतो हम अक्षरादपि उत्तम अतोस्मी लोके वेदेचे प्रथितो पुरुषोत्तम. आहे की नाही? 3 मानलं की नाही त्यांनी? तेच इथं सांगितलं, चित, अचित आणि ईश्वर 3 भाग केले. जसं समर्थाने म्हणलं, जड तितुके पडते, चंचल ते निघून जाते, यापुरते उरले ते परब्रह्म तत्व. त्यांनी पण त्रैत मानलं की नाही? एकसारखंच असतं, थोडं थोडंसं फरक असतं. म्हणून कसं आहे की जीव आणि जग दोन्ही खरं आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या नाही, खरं आहे. हा, जग खरं आहे, जीव खरं आहे, पण ते ब्रह्मावर अवलंबून आहेत, स्वतंत्र नाही आहेत ते. आपल्या मनाने चालू म्हणलं तर नाही चालायचं. म्हणून त्यांनी काय सांगितलं की द्रव्य आणि अद्रव्य असे 2 भाग आहेत. ते द्रव्य जे आहे ना ते बदलत राहतं आणि अद्रव्य आहे ते बदलत नाही. मग अद्रव्य कोणतं आहे? 10 प्रकारचं. त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत, सत्वरजतम हे गुण आहेत प्रकृतीचे, हे त्या अद्रव्यामध्ये आहेत 10 मध्ये. आणि शक्ती आहे, संयोग्य आहे आणि आधार, असे 10 त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे प्रकृतीचे गुण त्याच्यामध्ये सगळे आले. मग जीव हा ईश्वराचा एक प्रकार आहे, ईश्वर नाही, भाग आहे. आणि ईश्वर कसा आहे? त्या जीवाचा नियामक आहे, अंतस्थ आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे. आणि शुद्ध जाणीव नाही म्हणजे संसार, आणि शुद्ध जाणीव आहे म्हणजे ईश्वर. आपली मिक्स असते ना, आपली जाणीव पुरता शुद्ध नाही आहे. शुद्ध जाणीव म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस, त्याच्यामध्ये कुठला भाव नाही, भावभावना नाही, सुख दुःख नाही, ज्याला गीतेने समत्व म्हटलेलं आहे तसं. पण आपली एवढी समत्व बुद्धी नसते, आपल्यामध्ये थोडासा अशुद्धता असते, म्हणून आपला संसार आहे. आणि ती शुद्ध झाली की मुक्त झाली. आणि हा संसार कशामुळे येतो? तर कर्माने. मागचं त्याच्यात त्यांनी बदल नाही केला, आपापल्या कर्माप्रमाणे जन्म होतो. आणि त्यांनी नित्य बुद्ध मुक्त असे जीव असतात, हे नेहमीप्रमाणे त्यांनी मानलेलं आहे. आणि ईश्वर कसा आहे? करुणापूर्ण आहे, अमर्याद आहे, आणि तो आकारामध्ये प्रकट. आता हे अद्वैतामध्ये नाही, अद्वैतामध्ये आकार नाही, पूजा पद्धती वगैरे असं काही नाही आहे, कारण एकत्व आहे सगळं. कासयाने पूजा करू केशी राजा, उदके धाडो तरी रूप ते तुझे, अद्वैत. पण त्यांनी पर, व्यूह, विभव, अंतर्यामी आणि अर्चा अशी 4-5 हे मानले. पर म्हणजे परमात्मा, त्याला कार्य नाहीये. व्यूह म्हणजे उलगडणे, आपलं जागृती, स्वप्न, सुषुप्तीप्रमाणे वैश्व, तेजस, प्राज्ञा असं विश्व उलगडत जातं. विभव त्याची रूप आहेत, विभव म्हणजे अवतार आहेत. अंतर्यामी आहे, तो प्रत्येकाच्या अंतरंगाने. आणि अर्चा स्वरूप म्हणजे त्याच्या मूर्तीपूजा, मूर्ती बनवून आपण पूजा करू शकतो, असं ते म्हणलं. पापी मनुष्याला उद्धत. आता जीवाची क्षमता आहे का ब्रह्म जाणण्याची? तर आहे म्हणतात ते. पण स्वरूपबोध ज्ञानापेक्षा त्याची ब्रह्म जाणण्याची क्षमता वेगळी आहे. त्याला त्यांनी सत्ख्याती असं नाव दिले. आणि जाणीव ते मात्र अद्वैताप्रमाणेच आहे की जाणीव जेव्हा आपण तांब्याचा रूप घेते जाणीव, तेव्हा आपल्याला तांब्या कळतो. जसं त्यांनी म्हणले की जाणीव त्या वस्तूच्या संपर्कात आली की तसं रूप घेते, त्याच्यात त्यांनी बदल केला नाही. आणि त्यांनी सांगितलं निर्विकल्प वगैरे काय नसते, निर्विकल्प हा गुण असतो म्हणजे, निर्विकल्प वगैरे काय नसतं. कारण नेती असं वेदांनी जरी म्हणलं तरी हे नाही ते नाही म्हणणार, वस्तू आल्याच की. हे नाही, ईश्वर म्हणजे अमुक नाही, पण तर ती वस्तू आली ना तिथे, तेव्हा तुम्ही नाही आहे म्हणता. म्हणजे जसं मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे पाय नाही, मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे आत्मा. पण हे आलं ना बाकीचं सगळं, ते कुठे सोडताय तुम्ही? ते म्हणतात की काहीतरी वस्तू असतं, त्यामुळे उपलब्ध गोष्टीचं ज्ञान होतं. ह्या गोष्टी असल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान नाही. जसं आपण शास्त्र सांगताना म्हणतो की प्रकृतीचा अभ्यास केल्याशिवाय ब्रह्म कळत नाही. मग प्रकृती मिथ्या जर म्हणलं तर ब्रह्म कसं कळेल?
हो की नाही? इथं विशिष्ट अद्वैत आहे, खूपच थोडा फरक आहे. मग ते बाकीचं सगळं त्यांनी अद्वैताप्रमाणे सांगितलं. आता ईश्वर जग निर्माण करताना आपापल्या प्रवृत्ती ज्या माणसाच्या असतील, कर्म असतील तसं करतो. सुखी माणसांना ईश्वर सुखाचं विश्व देतो, दुःखी माणसांना ईश्वर दुःखाचं विश्व देतो. म्हणजे पापकर्म पुण्यकर्माप्रमाणे ते होतं. आणि आध्यात्मिक साधना जी आहे ते ती कर्मयोगापासून, गीतेमधला कर्मयोग घेतलाय निष्काम त्यांनी, त्याच्यापासून सुरू होते. पण पूजा, तपश्चर्या, दान हे सगळं मानतात ते. त्याच्यामुळे शुद्धीकरण होतं असं ते म्हणतात. आणि पूर्ण प्रपत्ती, भक्ती हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. आणि थोड्या काळासाठी नाही, ध्येयप्राप्ती. आणि ध्येयप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा. आता शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये जे विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व, शमदमादी षट संपत्ती सांगितले, तसं इथं त्यांनी तेच घेतले. विवेक, विमोक म्हणजे वैराग्य, अभ्यास, पंचमहायज्ञ क्रिया त्या वैष्णवांच्या, आणि अहिंसादी गुण म्हणजे कल्याण आणि आनंदी राहणे. त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केला नाही. आणि अनवसाद म्हणजे आणि अनुद्धर्ष असं एक वेगळं घेतलंय. अनुद्धर्ष म्हणजे वृत्तीचा निराश. इथं योगशास्त्र आहे. चित्तवृत्ती निरोधा किंवा गीतेचं समचित्तत्व. आणि अगदी अंतिम स्थिती म्हणजे ईश्वराशी सतत संबंध असणं, ईश्वराच्या जवळ असणं, ईश्वराशी संबंध असणं, ईश्वराची पूजा अर्चा सगळं करणं. आणि ते कर्म, ज्ञान आणि भक्तीचा परिपाक. इथं आपण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायापाशी येतो. कारण ते काय म्हणतात की तुम्ही जर मला जाणलं नाही तर माझी उपासना कशी करणार? ज्याने माझा आवाज कधी ऐकला नाही, ज्याने मला कधी पाहिलं नाही, तो भक्त कसा होईल? असं म्हटलेलं आहे 18व्या अध्यायात. मग मी होऊन मला भजा, मी होऊन माझी उपासना करा. इथं हे विशिष्टाद्वैत तत्वज्ञान आहे. म्हणजे एकत्व तर अनुभवायचं, पण पूजेसाठी, भक्तीसाठी स्वतःला थोडंसं वेगळं समजायचं. एवढाच फरक त्यांनी केलेला आहे. आणि कायमस्वरूपी ईश्वराच्या कृपेचा वर्षाव होणे. एक वैशिष्ट्य इथं गोदांधांच्या चरित्रात पण मी हे वाचलेलं आहे की जेव्हा भक्त या स्थितीमध्ये येतो की जो आता स्वतः ईश्वराला पूर्णपणे जाणलेला आहे त्यांनी, त्यावेळेला ईश्वर आपल्या आसनावरून भक्ताकडे येतो आणि मग ईश्वर आणि भक्ताचं मिलन होतं. हा भाग थोडा वेगळा आहे. आपण काय म्हणतो की निर्गुण निराकाराशी एकत्व होतं, त्याऐवजी ते काय म्हणतात की नाही, भगवंत पुढे येतो अशा भक्ताकडे आणि त्या दोघांचं मिलन होतं आणि तिथं त्याला स्वतःचं आणि ईश्वराचं परिपूर्ण ज्ञान होतं. त्याला त्यांनी मुक्ती म्हणते. थोडा फरक. आता आपण 5 मिनिटात गीता भाष्य. खरं तर सांगायला खूप आहे, पण एवढं एकदम मोठा नसत. पण गीता भाष्य सांगितलं पाहिजे ना. गीता धर्ममंडळात बोलतोय आपण. यामुनाचार्यांचा गीतार्थ संग्रह हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 32 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये 6, 6, 6 असे 3 भाग केले 18 अध्यायाचे. पहिले 6, नंतर 7, नंतरचे 6 आणि पुढे 18. त्यांनी काय केलंय की स्वधर्म, ज्ञान आणि वैराग्याने साध्य होणाऱ्या भक्तीसाठी गीताशास्त्रामध्ये नारायण हा परब्रह्म आहे असं सांगितलं. पहिल्या 6 अध्यायामध्ये निष्काम कर्म, ज्ञान आणि योग साधन, ज्याने आत्मस्वरूप कळतं. मधल्या 6 अध्यायामध्ये कर्म, ज्ञान यांचं ज्ञान होण्यासाठी भक्तियोग आहे. आणि तिसऱ्या 6 अध्यायामध्ये मागच्या 12 अध्यायाचे विषय धरून प्रकृती, पुरुष, ईश्वर, जो जगाचा शास्त्र आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. आणि त्याला त्यांनी सहाय्यक म्हणून योगानुशासन, ज्ञान आणि भक्ती असं प्रतिपादन केलं. आता रामानुजाचार्यांनी काय केलं तर त्यांनी सूत्रबद्ध पद्धतीचं तत्वज्ञान, वैदिक तत्वज्ञान आणि अलवारांची भक्ती हे एकत्र केलं गीता भाष्य लिहिताना. बघा कसा फरक आहे. म्हणजे तुम्ही वाचायला हरकत नाही. निंबार्काचार्यांचं पण छान आहे, वल्लभाचार्यांचं पण छान आहे, पाचव्या आचार्यांची भाष्य अतिशय उत्कृष्ट आहे. पण त्यातला फरक आपल्या लक्षामध्ये आला पाहिजे, एवढंच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर वैदिक तत्वज्ञान, त्याची सूत्रबद्ध पद्धती आणि अतिशय भक्तिपूर्वक गायलेली अलवारांची भक्ती घेतली, यांचा संगम करून त्याचा समन्वय त्यांनी गीता भाष्यामध्ये केलाय.
त्यामुळे गीता भाषामध्ये ब्रह्म कसं आहे, अद्वैताप्रमाणे निर्गुण निराकार निर्विकल्प असं न मांडता शुद्धातिशुद्ध गुणांनी युक्त असं ते व्यक्तिमत्व आहे असं सांगितलं. सर्वसमावेशक ईश्वर रूप आहे आणि जीव आणि जगतशी त्याचं नातं आहे, अतूट असं नातं आहे. तसं पाहिलं तर ते अद्वैतच आहे. पण कसं आहे, अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण जर एखाद्या मोठ्या झाडाचं पान घेतलं तर त्या पानावर रेषा असतात की नाही, आणि आपण काय म्हणतो, सगळं मिळून आहे त्याला पान म्हणतो. पण ते काय म्हणतात, नाही रेषांना वेगळं अस्तित्व, एवढाच फरक आहे. म्हणजे अद्वैतच आहे ते, पण नाही त्या रेषा वेगळ्या, पान वेगळं. हे त्याला विशिष्ट ठेवले त्यांनी, म्हणून ते विशिष्ट गुणांनी विशिष्ट अद्वैत. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये आपण पॅन ऑर्गनिस्टिक नॉन ड्युएलिझम असं म्हणतो. एकत्र आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो. तसं सगळं एकच आहे. म्हणजे रेषा, पानावरच्या रेषा आणि पान वेगळं कसं असू शकेल, पण वेगळ्या दिसतात की नाही आपल्याला, म्हणजे त्यांचं अस्तित्व वेगळं आहे. तसं जीव आणि जगत वेगळं आहे, ते ईश्वर नाही, पण ईश्वरावर अवलंबून आणि ईश्वरापासून उत्पन्न झाले असं. पण त्यांनी काय केलं की पहिल्या 6 अध्यायामध्ये ब्रह्मज्ञान देताना चित अचित मगाशी सांगितलं तसा फरक केला. प्रकृती अचित विशिष्ट आहे, आत्मा व्यक्तीचा जीव हा सर्वसमावेश ब्रह्म आहे, पण थोडा विशिष्ट जाणीव आहे, कॉन्शियसनेस जो आहे तो विशिष्ट. जीव हा अणू आहे आणि ब्रह्मापासून विभिन्न नाही, पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्याची आयडेंटिटी राहते, ती संपत नाही. हा फरक आहे, बाकी काही नाही आहे. त्यामुळे तो ब्रह्म ईश्वराला नारायण, म्हणजे ईश्वर म्हणजे नारायण आहे. इथे नारायण हा निर्गुण निराकार नाही, पण जरी असला तरी तो सगुण साकार. म्हणून अनादिमत परम ब्रह्म न सत न तर नासत उच्चते, गीतेमधलं 13व्या अध्यायातलं 12वा श्लोक आहे. आता हा संदर्भ त्यांनी याच्यासाठी घेतला. काय घेतला त्यांनी? अनादिमत परम ब्रह्म न सत न तत् असत उच्चते. कसा आहे ब्रह्म? अनादिमत आहे, म्हणून तो ब्रह्म हा कसा आहे, ते परमब्रह्म आहेच आहे, पण आत्मन हा त्याचा शेष आहे. अनादिमत परमब्रह्म असं सगळ्याला त्यांनी बरोबर गीतेचे श्लोकांचा अर्थ त्यांनी त्याप्रमाणे केलेला आहे. आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला माझं संस्कृत होतं, 100 मार्काचं गीता होती त्यावेळेला. त्या लहान वयामध्ये एवढं, पण आम्हाला भाष्य होती सगळी त्यावेळेला, कारण 18 अध्यायाची गीता शिकवायची ना त्या, आणि स्वतंत्र पेपर होतं गीतेचं. त्यामुळे ही भाष्य त्यावेळेला वाचली गेली, म्हणून जरा थोडं थोडं लक्षात येतं की नंतर काही कळणं अवघड आहे मधीतला भेद. तर तो कसा आहे ब्रह्मन, कसा अनादिमत परब्रह्म बरोबर आहे, पण न सत न तत् असत, ह्याच्यामधून त्याने हे घेतलं की तो विशिष्ट आहे, त्याला काही म्हणता येत नाही असं, तो ब्रह्मावर अवलंबून आहे. तेवढाच ज्ञानी आहे जीव, पण तरी सुद्धा तो ब्रह्म नाही. तो कसा आहे, शेष, आत्मन हा शेष आहे, ईश्वर आहे, आणि जीव म्हणून तात्पुरता तो बांधला गेलाय, कर्माने तो बांधला गेलाय. पण जेव्हा सुटेल तेव्हा त्याला असीमत्व जाणवतं असं त्याने सांगितलं. पण ते ज्ञान झालं की मुक्ती, एकत्व नाही, मुक्ती. थोडासा तो वेगळा राहतो. क्षेत्रज्ञाबद्दल पण वेगळं सांगितले त्यांनी. पुढच्या 6 अध्यायामध्ये भक्तीचं रूप आहे 7 ते 12, त्याच्यामध्ये त्याचा खूप अर्थ वेगळा घेतलाय त्यांनी. ज्ञान या शब्दाचा अर्थच बदललाय, अद्वैताप्रमाणे नाही, विशिष्ट अद्वैत केलंय. मग पहिल्या पायरीवर जीव हा आत्मा असून तो शरीर आणि मन नाही, जो हे जाणतो तो गीतेतला स्थितप्रज्ञ. ज्याला हे समजलं तो ईश्वराच्या अनुसंधानात राहतो. ईश्वर हा शेषी आणि जीव त्याच्यावर अवलंबून आहे, हे ज्ञान त्यांचं. आणि ईश्वराशी आपण जसे आहोत तसं त्याला त्याची उपासना करायची आणि पूर्ण भक्ती करायची, त्याची परिपूर्णत्व त्याच्यामध्ये. म्हणजे श्रेष्ठ ज्ञान आणि श्रेष्ठ भक्ती या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. नारायणाकडे सतत असलेला जाणीवेचा प्रवाह म्हणजे भक्ती, अशी त्यांनी व्याख्या केली. श्रेष्ठ भक्ती म्हणजे सतत अनुसंधान. अशी भक्ती प्राप्त होण्यासाठी ज्ञानयुक्त कर्मयोग, थोडा पुन्हा बदल केला त्यांनी. नुसता निष्काम कर्मयोग नाही, ज्ञानयुक्त कर्म, नित्य नैमित्तिक ऐच्छिक कर्म सगळी पुरुषोत्तमाला आली. नारायण हा परब्रह्म, तोच विश्वाचा आधार आहे, कशानेही तो बाधित होत नाही.
तो पूर्ण असून जीव आणि जगत हे त्याच्या प्रकृतीच्या शक्ती आहेत. त्यांनी त्याचं विश्वात्मक शरीर होतं. गुण आणि गुणीन हे आता गीतेतला 9वा अध्याय जो आहे त्याचं अहम तेषु न ते मयी, याचा अर्थ पण खूप सगळे आचार्य वेगवेगळे सांगतात. मी किती जणांची प्रवचन ऐकलीत गीतेवरची, पण ह्याचा एक्झॅक्टली अर्थ तसं सांगताच येत नाही. मी त्यांच्यामध्ये आहेत, ते माझ्यामध्ये नाहीत. आणि एकदा म्हणतो मीच सगळ्या. तुम्ही बघा गीता ज्यांनी संथा घेतली, ज्याने अभ्यास केलाय, त्या याचा अर्थ सगळेजण वेगळं सांगतात की मी आहे पण मी त्यांच्यामध्ये. अहम तेषु न ते मयी असं कसं होईल? वाच्यार्थ जरी घेतला तर मी त्यांच्यात आहेत पण ते माझ्यात नाहीत असं म्हणलं ना, गीतेमधलंच आहे. अहम तेषु न ते मयी. किती जणांचं मी प्रवचन ऐकलं याच्यावरती. उलगडताच येत नाही. ते मी त्यांच्यात आहे मग ते माझ्यात नाहीत असं होईलच कसं ना, मुळात असायलाच पाहिजे ना. म्हणून त्यांनी काय केलं अर्थ, इथं परब्रह्म सर्व व्यापक आहे, पण जग त्याच्यामध्ये असलं तरी ते मर्यादित होत नाही. जग त्याच्यामध्ये आहे पण ते मर्यादित नाही. जग मर्यादित आहे की नाही? आपलं जीवन मर्यादित आहे, मग ते त्याच्यामध्ये नाही आहे का? तुम्ही विचार करा की अशा गीतेतल्या प्रत्येक श्लोकामधली जी पद आहेत ना, त्याचा वेगवेगळा विचार करा. नुसतं म्हणू नका गीता. आता हेच अर्थ प्रत्येकाकडून मी वेगळा ऐकला, पण कोणालाही असं स्पष्टपणाने ते सांगत नाहीत की हाच अर्थ सांगतात. विवेचन खूप करतात की मी त्यांच्यामध्ये आहे पण ते माझ्यात नाहीत. मग काय ते वेगळे झाले का? जर ते ईश्वरामध्ये नाहीत तर ईश्वर त्यांच्यामध्ये असू शकतो का? नसतो. इथंच मुळात त्याची सगळी आहे. म्हणून ते म्हणतात की नाही, सगळं व्यापक आहे पण जग त्याच्यात असलं तरी ते जगासारखं मर्यादित ईश्वर नाही, म्हणून मी त्याच्यात नाही म्हणतो. आणि ब्रह्म जर जगात नसेल तर मग एकत्र कसं ओले जातील जीव सगळे? सगळे जीव कसे ज्ञानी होतील? सगळ्या जीवांमध्ये कशी जाणीव असेल? असणार नाही की नाही? मग याचा अर्थ काय होतो की जीव हा जाणीवयुक्त आहे, ज्ञानयुक्त आहे, पण तो परब्रह्म नाही, तो त्याच्यावर अवलंबून आहे. बस एवढंच. आणखीन एक सांगते तुम्हाला की म्हणजे कसं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अर्थामध्ये होतो बदल. ज्ञानी भक्त हा ईश्वराशी अभेद असतो की नाही? वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असं म्हणतो. आणि देशांके योग वित्तम याच्यावरच पण भाष्य बघायला पाहिजे. त्यामुळे कैवल्य आणि मोक्ष याच्यामध्ये रामानुजाचार्य फरक करतात. कैवल्य म्हणजे एकटेपणा, आणि ईश्वर हा एकटा नाहीये, जीव आणि प्रकृतीसह आहे. आणि ज्ञान म्हणजे मोक्ष किंवा भक्तीची परिसीमा. त्यांनी तिसरा 5 मिनिटं थांबा, सगळं ऐकून. तिसऱ्या भागामध्ये 13 ते 18 अध्यायामध्ये आत्मा, प्रकृती, परब्रह्म हे विषय त्याने आणि विस्तृत केले. 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग, हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ बेडरॉक ऑफ मेटाफिजिक्स ऑफ गीता असं म्हटलं जातं त्याला. इथं त्रैत आहे, मग असे सांगितलं, क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष. पुरुषोत्तम हा सर्व व्यापक, सर्व सांभाळणारा, आणि कृष्ण हा पुरुषोत्तम आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये संन्यास आणि योग हे जरी एक आहेत तरी संन्यासामध्ये त्याग आहे आणि त्यागामध्ये फक्त कर्मफल त्याग आहे, असा फरक आहे. पण यज्ञ, दान, तप हे त्यांनी गीतेसारखं सांगितले की आवश्यक आहे. आणि रामानुजाचार्यांच्या मते हे सगळं आचरण म्हणजे शिस्त आहे आणि मागील जन्मातल्या वाईट कर्मांचा नाश करण्याचं ते साधन आहे, भक्तीचं बीज आहे. आणि ब्रह्मप्राप्तीसाठी हे आवश्यक आहे, चिंतन, ध्यान. म्हणून ते श्रेष्ठ भक्तीचा प्रवाह मग तयार होतो. शुद्धीकरणाने ज्ञान होत नाही, तर भक्ती उदित झाल्यावर ज्ञान होतं. म्हणजे आपण आधी ज्ञान मग भक्ती म्हणतो ना, इथं ते तसं म्हणत नाही. अद्वैताप्रमाणे ज्ञान भक्तीपेक्षा श्रेष्ठ नाही, तर भक्ती ही राज्ञी आहे, ती श्रेष्ठ आहे, मग ज्ञान त्याला सहाय्य करतं असं. त्यांनी काय केलं की फार सुंदर गीताभाष्य लिहिलंय त्यांनी. जरी विशिष्टाद्वैत असलं तरी तटस्थपणे आपल्याला ते स्वीकारावं लागतं, व्यवस्थित मांडलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने कर्मफल त्याग हा महत्त्वाचा आहे. परमेश्वर प्राप्ती हे ध्येय आहे आणि युनिटी इन डायव्हर्सिटी सगळं हे तत्वज्ञान आहे.
भाषा अतिशय सुंदर आहे, माधुर्यपूर्ण आहे. खूप जण ते कोट करतात आपल्या व्याख्यानामध्ये. आणि त्यांना मेलकोट्याला त्यांनी गादी तयार केली, कारण चोल देशाच्या राजांनी त्यांना पुढे त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून ते मेलकोट्याला गेले आणि तिथे त्यांची गादी आहे. संपत कुमाराचं मंदिर आहे तिथे. मी जाऊन आले तिथे. आणि त्यावेळी जे यतिराज होते, म्हणजे मी आता दुसरे आहेत, पण त्यावेळी त्यांच्या गादीवर जे यतिराज होते ते आगम हे होते, प्रवीण होते, शास्त्री होते मोठे. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे काही गोष्टींचं चर्चा पण झालेली आहे. तो तिथे मी जाऊन त्यांचं दर्शन पण घेतलेलं आहे. पण पाहण्यासारखं आहे मेलकोटेला. संपत कुमार विष्णूचं आणि लक्ष्मीचं मंदिर आहे. त्यांना 120 वर्षाचं आयुष्य मिळालं. शंकराचार्य 32 वर्षाचे होते. हे 120 वर्ष. माघ शुद्ध 12 शके 1089 इसवी सन 1137. एवढं बरोबर 120 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. आणि तिथं त्यांनी आयुष्यभर त्यांनी रंगनाथाची सेवा केली. रंगनाथ त्याच्याशी बोलत असत, जसं नामदेव विठ्ठलाचा संवाद होता तसं त्यांचा होत असा. आणि तिथं मेलकोटेला त्यांची मुख्य गादी आहे. भराभरा सांगितलं, थोडं खरं सांगण्यात खूप आहे, पण काही इलाज नाही, तेव्हा गोड मानून घ्या. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु.